सो मंडळी नमस्कार, व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आम्ही आता कारवाईपासून साधारणतः 7-8 माईलवर आलोय, राईट. एक सुंदर हाईक आणि आजच्यासारखा वेदर आतापर्यंत पाहिला नव्हता. ह्या सीझनचा मस्त आणि पहिलाच वेदर आहे, अति सुंदर आहे. बरंचसं थिक मॉइश्चर आहे, पाऊस नाहीये. आणि हे आमचे नेहमीचे सहकारी फिट अँड फाईन आणि यस ईशान आणि अपू. आणि थोड्याच वेळात तुम्हाला मी मस्त नजारा दाखवतो. आता जे सुरुवात आहे त्यामुळे जास्त जोश इज व्हेरी हाय, पण थोड्या वेळातच. आणि आजचा 7 माईलचा आमचा हा हाईक आहे. बऱ्यापैकी इन्क्लिनेशन आहे 30-40 डिग्रीपर्यंत. तर बघूया, पुढे पोस्ट करत राहू. थँक्यू. सो नमस्कार मंडळी, पुन्हा आलोय आम्ही. घनदाट अरण्य पाहतोय इथं आणि खरंच सुंदर आहे. मागच्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता आणि त्यामुळे नाही तर ग्रीनरी दिसते, हे गवत दिसते, तर खूप सुंदर आहे. आणि जरी हे मॅपल ट्री दिसत असलं तर मॅपल ट्री नाही आहे, हे कॅलिफोर्नियाचं एक ट्रॅडिशनल सिकामोर म्हणून एक झाड आहे. कारण इथं मॅपल ट्रीजचा काही संबंध नाही तसं. सो पाहाल तर हे सुंदर दृश्य. सकाळी 7:30-8 वाजलेले आहेत आणि आत्ताशी आम्ही हाईकचे 1.5 माईल्स कंप्लीट केले. आणि मेन चॅलेंज तर पुढं आहे, अजून 1 माईल नंतर 7.5 माईल्सची ही हाईक आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू. आम्ही कार रेकच्या ट्रेकला आलोय. इथं कारचा रेक पडलाय म्हणून इथं ह्या हाईकला ना कार रेकचं नाव देतात. आणि आत्ताशी आम्ही 2 माईल कंप्लीट करून पुढे निघालोय. आणि हा 1000 फुटाचं चढ सुरुवात झालेली आहे. हे 2 यंगेस्ट प्लेयर ऑफ द ग्रुप, यंगेस्ट अँड फिटेस्ट, पुढे चाललेले आहेत. आम्ही ॲज युजल चलते राहो चा नारा देत. पण आजचा वेदर जे आहे खूप सुंदर आहे मंडळी. आज पूर्ण थिक फॉग आहे. बऱ्याचशा ठिकाणी फॉल कलर्स पण दिसत आहेत. आणि ही आमची मागची मंडळी होती. मला मी त्यांच्या ग्रुपमध्येच चालूच नव्हतं. आता ही बोलायची वेळ नाही, ही चालायची वेळ आहे. म्हणून तुर्तास कॅमेरा बंद करतो. मला कॅमेऱ्याला मराठी शब्द सापडत नाही, नाही तर तोही बोललो असतो. पण मग भेटू उंचावर. बघा, हे तुम्ही जे बघताय ना, काजूचं झाड आहे, पण त्याला बेर आलेत, आहे की नाही? गंमत. आणि आता आम्ही टॉप ऑफ द वर्ल्डला आलोय, लिटरली टॉप ऑफ द वर्ल्डला आलोय. 2 तासाची हाईक करून कार रेकचा ट्रेक हाईक केला आणि एक डिटोर घेतला आणि आम्ही टॉप ऑफ द वर्ल्डला पोचतोय. अशा प्रकारे आम्ही खरंच टॉप ऑफ द वर्ल्डला आलोय. यू कॅन सी मी गाईज. आणि हे 3, 2, 1 and go. Top of the world, top of the world, right? आणि मंडळी आम्ही टॉप ऑफ द वर्ल्डला पोचलोय फायनली. या ठिकाणी आपण लास्ट इयरला सगळेजण आलो होतो संध्याकाळी सनसेटला.
आणि तुम्ही पाहताय टॉप ऑफ द वर्ल्डचा हा व्ह्यू. बऱ्यापैकी क्लाउड आहेत, फॉगी आहे आज आणि अजिबात सनलाईट नाही, त्यामुळे खूप मजा आली चालायला आज. समोर अथांग समुद्र आहे, लगुना बीचचा वॉटरफ्रंट आहे, तो पण लगुना बीचचा वॉटरफ्रंट आहे. आणि असे आम्ही बसलो येऊन निवांत. 3-4 तास लागले होते, फुल अर्धी झाली बस. आणि असेच अपडेट देत राहू. अपू, ईशान, चला तर मग येत आहे ना नेक्स्ट टाइम आमच्याबरोबर याच ठिकाणी सकाळी सकाळी आणि असेच वेदरमध्ये परत आपण एकदा हाईक करूया. खूप सुंदर झाला हाईक आत्तापर्यंत आमचा. आता आम्ही डिसेंटला आहोत, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ करणार नाही. मोबाईलची बॅटरी पण फुल झाली आणि माझी बॅटरी डाऊन होत आली आहे, ह्या दोघांची सोडून. तर भेटूया, बाय बाय.